हॅलो, नमस्कार. मी सुखदा. माझ्या चॅनलवर आपले अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण कॉन्फिडन्स या टॉपिकवर बोलणार आहोत. कॉन्फिडन्स नेमकं कसं वाढवायचं? मग त्यासाठी काही पॉईंट्स आहेत. मग कॉन्फिडन्स आपला लो कसा होतो? खूपदा काय होतं ना, आपण एखाद्या व्यक्तीला बघून एखाद्या व्यक्तीच्या करण्याच्या वृत्तीवरून सुद्धा आपण स्वतःला डिमोरलाइज करत जातो. तर हे न करता स्वतःला नेहमी कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल कसा वाढवायचा याबद्दल मी सांगणार आहे. फर्स्ट पॉईंट आहे त्याच्यात, फेल्युअरमधून कॉन्फिडन्स वाढतो. खरंच वाढतो का फेल्युअरमधून कॉन्फिडन्स? हो, तर तो नक्की वाढतो. काय होतो ना, आपण एखादी गोष्टी करता करता जर चुकलो तर त्यामधून आपला कॉन्फिडन्स कमी तर होतो, पण एखादी गोष्ट शिकण्याची जी ज्याच्यात प्रवृत्ती असते त्याच्याने आपला कॉन्फिडन्स नेहमी वाढत असतो. मग कॉन्फिडन्स वाढतो. मग तो कॉन्फिडन्स वाढण्यासाठी बाकी काही पॉईंट्स आहेत, ज्याच्यात खूपदा काय होतं, त्या एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट चुकली म्हणजे आपण त्याला वारंवार म्हणत असतो की तुझी ही गोष्ट चुकली, तुला हे जमणार नाही. त्यातूनसुद्धा तो स्वतःला मोटिवेट्स करून स्वतःचं डेव्हलपमेंट करू शकतो आणि स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल तो आणखी वाढवू शकतो. सेकंड पॉईंट आहे, स्वभावाला औषध आहे. हो, नक्कीच स्वभावाला औषध आहे. आपण जर आपला स्वभाव चेंज केला, पण असं म्हणतात की स्वभावाला औषध नाही, पण स्वभावातूनच आपण आपलं डेव्हलपमेंटसुद्धा करू शकतो, आपलं कॉन्फिडन्ससुद्धा वाढवू शकतो. मग कसा वाढवू शकतो? आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही आहे, तो दुसऱ्याला ती पटकन ऑब्झर्व करतो आणि तो व्यक्ती आपल्याला सांगतो की ही गोष्ट तुझी चुकत आहे. मग ती एक्सेप्ट करण्याची वृत्ती जर आपल्यामध्ये असली तर त्यातून आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढू शकतो. त्याच्यातून सुद्धा वाढेल. काय होतं ना, आपल्याला खूपदा आपल्या गोष्टी सांगतात, आपल्याला ते कळत नाही. आपल्याला असं वाटतं की नाही, मी जे करत आहे ते अगदी परफेक्ट आहे. आपण परफेक्टच्या याच्यात एखादीही गोष्ट कोणी आपल्याला चुकून सांगितली तर ती आपल्याला एक्सेप्ट करायला खूप वेळ जाते, पण ती जर आपण एक्सेप्ट केली तर त्याच्यातून आपलं सुद्धा आणखी कॉन्फिडन्स वाढू शकतो. हे झालं सेकंड पॉईंट. थर्ड आहे, अनुभवातून आत्मविश्वास वाढतो. माणसाचं वय ज्या पद्धतीने वाढत जातो, ती लेडीज असो, स्त्री असो, लेडीज असो, विद्यार्थी असो, पुरुष वर्ग असो, स्टुडंट असो किंवा कोणीही असो, काय होतं ना, जसं जसं त्यांचं वय वाढत जातो, अनुभवातून ते सुद्धा काही गोष्टी शिकत जातात, त्याच्यातून त्यांचा कॉन्फिडन्स वाढत जातो. आपण जसं शाळेत जातो, लहान असतो तेव्हा आपल्याला अगदी छोट्या मुलांच्या लहान वर्गातल्या गोष्टी येत असतात, पण जसं जसं आपण मोठ्या वर्गात जातो त्याच्यातून आपलं डेव्हलपमेंट्स होऊन, म्हणजे पहिल्या वर्गात जर आपल्याला 2चा टेबल येत असेल तर तो 4थ्या-5व्या वर्गापर्यंत जाईपर्यंत आपण 10 अबाव टेबल्स बोलू शकतो. म्हणजे त्या क्लासच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ते डेव्हलपमेंट झालेलं आहे. स्त्रियांचं काय होतं ना, एखाद्या वेळेस आपली भाजी चुकली की, नवीन असतो तेव्हा मोस्टली भाज्या चुकतात, चव बदलते, पोळीचा आकार बरोबर येत नाही. आपण एखाद्या ऑफिसला वर्कआउट करत असू तर जेव्हा आपण नवीन असतो त्यातही आपल्या चुका होतात. मग जसं जसं आपला तिथला अनुभव वाढत जातो त्यातूनसुद्धा आपला कॉन्फिडन्स वाढत जातो आणि आपण ती गोष्ट पहिलेच्या गोष्टीपेक्षा आणखी परफेक्ट करायला शिकतो. म्हणजेच काय झालं, आपलं अनुभवातून आपण काय शिकलो, आपला आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यातूनसुद्धा आपण आपलं डेव्हलपमेंट केलं. फोर्थ पॉईंट आहे, आहात तसेच राहा आणि खरं असाल तसंच वागा. नेमकं काय होतं ना, आपण जसे आहोत ते वागायला खूपदा आपण मागे पुढे बघत असतो आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही मोस्टली लोक असतात जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी वागण्याचा प्रयत्न करतात किंवा वागण्यात त्यांचं कमी जास्त होत असतो. जर एखादी गावातली स्त्री असेल तर तिला आपण खूप सुंदर मराठी बोल म्हटलं तर ती ऑब्व्हियसली तिचीच लँग्वेज बोलणार आहे, पण ती जर तिच्या याच्यातून जर स्वतःचे मन व्यक्त करू शकत असेल तर तो तिचा कॉन्फिडन्स झाला. म्हणजे ती स्वतःचं इम्प्रूव्हमेंट किंवा स्वतःचं डेव्हलपमेंट ती त्या लँग्वेजमध्ये असूनसुद्धा करत आहे. मग नेमकं काय, जसे आहात तसेच राहा आणि खरं वागा. खोटं वागलं तर आपण म्हणतो ना, एक ना एक दिवस पर्दाफाश होताही है. म्हणून कसं आहे, जसे आहोत तसेच वागायला बरं आणि त्यातूनसुद्धा स्वतःचं डेव्हलपमेंट करण्यासाठी, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी स्वतःचं कॉन्फिडन्स वाढवणं खूप गरजेचं आहे. म्हणून कॉन्फिडन्स लेवल कुठेही न कमी करता स्वतःला जगणं शिकवा, कॉन्फिडन्स लेवल वाढवायला शिकवा. एखादी गोष्ट आपल्याकडून नाही झाली तर त्यात डिमोटिवेटेड न होता
स्वतःला मोटिवेट करून किंवा कोणाच्याही वागण्यातून बोलण्यातून जर आपल्याला कमीपणा वाटत असेल तर तो कमीपणा आहे हे न समजता त्यांनी मला ते माझी चूक सांगितली आणि ती एक्सेप्ट करून वागायला शिका, तरच आपण आयुष्यात खुश राहू शकतो. मी जाता जाता एक आणखी सांगेन, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही नाही मिळाले तर नशिबाचं खेळ, देवाला इतकं मागा की देवाला देणंसुद्धा भाग पडेल. माझ्या अशाच आणखी एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तेव्हापर्यंत माझा नमस्कार.